नमस्कार भाविकांनो, स्वागत आहे आपल्या संतगाथा या चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक सत्य घटना जी ऐकून अनेकांना आजही आश्चर्य वाटेल। संत तुकाराम महाराजांच्या हजारो अभंगांनी भरलेली गाथा इंद्रायणी नदीत का बुडवल्या गेल्या, त्याचा अपराध काय होता आणि नदीत बुडलेल्या त्या गाथा पुन्हा वर कशा आल्या, या घटनेमागे दडलेले आहे श्रद्धा, संघर्ष आणि विठ्ठल भक्तीचे अद्भुत रहस्य। चला तर मग ऐकूया संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा प्रेरणादायी प्रसंग। संतांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा, चमत्कार आणि अध्यात्माचा खजिना घेऊन आम्ही येतोय तुमच्या सोबत। तुम्ही पाहत रहा संत गाथा। 17व्या शतकात महाराष्ट्रातील देहू या गावात एक महान संत जन्माला आले। त्यांचे नाव होते संत तुकाराम महाराज। तुकाराम महाराज लहानपणापासूनच विठ्ठल भक्त होते, परंतु त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली। दुष्काळ, व्यापारातील नुकसान, कुटुंबाचे निधन आणि आर्थिक संकटे, त्यामुळे त्यांचे मन संसारातून विरक्त झाले। ते सतत विठ्ठलाच्या नामस्मरणात रमू लागले आणि आपल्या भावना अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करू लागले। त्यांच्या अभंगाची भाषा संस्कृत नव्हती, ती सर्वसामान्य जनतेला समजणारी साधी आणि सोपी मराठी होती। याच कारणामुळे सामान्य लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या कीर्तनांना आणि अभंगांना प्रतिसाद देऊ लागले। तुकाराम महाराजांचे विचार लोकांपर्यंत झपाट्याने पसरू लागले। ते सांगत होते की देवापर्यंत पोचण्यासाठी जातीचा, जन्माचा किंवा कर्मकांडाचा अडथळा नाही। ही गोष्ट त्या काळातील काही कर्मठ आणि सनातनी विद्वानांना मान्य नव्हती। त्यांच्यामध्ये धार्मिक ग्रंथ लिहिण्याचा आणि धर्मज्ञान सांगण्याचा अधिकार फक्त विशिष्ट वर्गालाच होता। सर्वसामान्य व्यापारी आणि शुद्ध समाजातील व्यक्ती लोकांना अध्यात्म शिकवते आहे हे त्यांना खटकत होते। अनेकांनी तुकाराम महाराजांविरुद्ध तक्रारी करायला सुरुवात केली। त्यांच्या अभंगावर टीका करण्यात आली, त्यांना अपमानास्पद करण्याचे अनेक प्रयत्न केले। त्याच काळातील एक विद्वान ब्राह्मण होते रामेश्वर भट्ट। असे सांगितले जाते की त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर आक्षेप घेतला। त्यांच्या मते तुकाराम महाराजांना धर्मग्रंथ लिहिण्याचा अधिकार नव्हता। वाद वाढत गेला। शेवटी तुकाराम महाराजांना त्यांच्या सर्व अभंगाच्या वह्या आणि गाथा नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला। तुकाराम महाराज अत्यंत नम्र होते। त्यांनी कोणाशीही भांडण केले नाही, स्वतः अहंकार दाखवला नाही। त्यांनी मनोवक्त विठ्ठलाच्या स्मरले आणि आदेशाचे पालन करण्याचे ठरवले। तो दिवस आला। तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यभराच्या साधनेतून निर्माण केलेल्या अभंगाच्या गाथा एकत्र केल्या आणि केवळ कागद नव्हता, त्या त्यांच्या भक्तीच्या भावना होत्या। त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, मनात विठ्ठलाचे नाव होते आणि ते इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर पोचले। नदीकाठी उभे राहून त्यांनी विठ्ठलाला प्रार्थना केली, हे देवा, जर माझे अभंग तुला प्रिय असतील तर त्यांचे रक्षण कर, अन्यथा तुझी इच्छा समजून मी सर्व स्वीकारतो। आणि त्यांनी त्या गाथा इंद्रायणी नदीत सोडून दिल्या। क्षणातच त्या पाण्यात बुडल्या। उपस्थित लोकांना वाटले की आता तुकाराम महाराजांचे लेखन कायमचे नष्ट झाले। गाथा नदीत बुडल्यानंतर तुकाराम महाराज अत्यंत व्यथित झाले। ते नदी किनारी बसून विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करू लागले
असे सांगितले जाते की त्याने 13 दिवस अन्न पाणी जवळजवळ त्यागून भक्तीत स्वतःला झोकून दिले. दिवस गेले. लोक उत्सुकाने पाहत होते. तुकाराम महाराज मात्र विठ्ठलाच्या चरणी पूर्णपणे समर्पित झाले होते. 13व्या दिवशी एक अद्भुत घटना घडली. इंद्रायणी नदीच्या पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसले. लोक नदीकाठी धावले आणि सर्व आश्चर्यचकित झाले. ज्या गाथा नदीत बुडण्यात आल्या होत्या त्या पुन्हा वर आल्या होत्या. इतकेच नाही तर त्या भिजल्याही नव्हत्या. कागद सुरक्षित होते. अक्षर अक्षर स्पष्ट दिसत होते. लोकांनी हा विठ्ठलाचा चमत्कार मानला. तुकाराम महाराजांच्या भक्तीचा विजय झाला. त्यांच्या अभंगाचे महत्त्व सर्वांशी मान्य केले. ही घटना केवळ चमत्कारी कथा नाही, ती सत्य आणि श्रद्धा आणि भक्तीच्या सामर्थ्याची कथा आहे. तुकाराम महाराजांनी विरोधाला द्वेषाला उत्तर दिले नाही. त्यांनी स्वयं नम्रता आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला. आजही त्यांचे हजारो अभंग महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, प्रत्येक वारकऱ्याच्या ओठावर आणि प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. भक्तांनो, या कथेतून आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश मिळतो: सत्य, श्रद्धा आणि परमेश्वरावरील अखंड विश्वास यांचा विजय शेवटी नक्कीच होतो. संत तुकाराम महाराजांची गाथा नदीत बुडल्या, पण त्यांची भक्ती आणि त्यांचे विचार आजही लाखो भक्ताच्या हृदयात जिवंत आहेत. अशा संतांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी संतगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन संत चरित्रासह. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी.